Welcome students. In this mathematics lecture we learn some easy examples of statistic. Mean, standard deviation, coefficient of variation, mean deviation याच्यावरती आधारित काही एक्झाम्पल आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत, जे की एक्झाम साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्यानंतरचे एक्झाम्पल आहे स्टॅटिस्टिक मध्ये टू फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. नेहमी विचारला जाणारा आणि अतिशय सोपा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. टू फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला या व्हॅल्यू दिल्या असतील. एल फॉर लार्जेस्ट व्हॅल्यू, याच्यातली लार्जेस्ट व्हॅल्यू शोधायची. यू फाइंड लार्जेस्ट व्हॅल्यू फ्रॉम दिस डेटा. हे रॉ डेटा आहे, ती लार्जेस्ट व्हॅल्यू शोधायची, त्याला एल म्हणायचे. या ठिकाणी 31 आहे. एस फॉर स्मॉलेस्ट व्हॅल्यू, फक्त हे केअरफुली चेक करायचे, स्मॉलेस्ट व्हॅल्यू. सो एस इज इक्वल टू, या संपूर्ण डेटामध्ये 1 हे काय स्मॉलेस्ट आहे. सो एल इज इक्वल टू 31, एस इज इक्वल टू 1. नाउ यू हॅव टू फाइंड टू व्हॅल्यूज. दोन व्हॅल्यू तुम्हाला शोधायच्या. पहिली आहे रेंज. रेंजचा फॉर्म्युला आहे एल मायनस एस, विच इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, म्हणजे 31 मायनस 1 विच इज इक्वल टू 30. हा सर्वात सोपा प्रश्न असेल तुमच्या प्रश्नपत्रिकेमधील. दिस इज रेंज. अँड नेक्स्ट कोएफिशिएंट ऑफ रेंज. कोएफिशिएंट ऑफ रेंज याचा फॉर्म्युला आहे एल मायनस एस अपॉन एल प्लस एस विच इज इक्वल टू. आता या ठिकाणी न्यूमरेटरला एल मायनस आहे हे लक्षात ठेवा. इथं जे एल मायनस आहे रेंजचं, तेच इथं न्यूमरेटरला असेल एल मायनस एस अपॉन एल प्लस असेल. त्याच्यामध्ये इंटरचेंज करू नका, अन्यथा उत्तर चुकू शकतं. सो दिस विल बी what is L? L is 31, S is 1. So we write here 31 minus 1 upon 31 plus 1 which is equal to 30 upon 32. आता याचं उत्तर कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तुम्ही शोधायचे आहे, which is equal to 0.9375. So this is value of coefficient of range. So in this way you have to solve. या पद्धतीने हे अतिशय सोपं असणार आणि सहज 2 मार्क्स, याचे मार्क्स 2 आहेत. पहिल्या प्रश्नातलं हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल ऑफ रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारला जाणार हे एक्झाम्पल आहे. फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज ऑफ द फॉलोइंग डेटा. हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी विचारतात. दिस इज फॉर 3 मार्क्स. या ठिकाणी क्लास इंटरवल दिले असतात आणि फ्रिक्वेन्सी दिली असते. आता या ठिकाणी जे क्लास इंटरवल दिले असतात दे आर नॉट कंटिन्युअस क्लास इंटरवल, म्हणजे हे दोन्ही सारखे नसतात. पहिल्या क्लासचं जे अप्पर लिमिट आहे, दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट नॉट इक्वल टू असतं. म्हणजे 19 आणि 20 हे सारखे नसतात. दिस अप्पर लिमिट लोअर लिमिट आर नॉट. सो दिस इज कॉल्ड ॲज अ डिसकंटिन्युअस. हे जे दिलेलं असते डिसकंटिन्युअस क्लास इंटरवल दिलेले असतात. आता आपल्याला जे शोधायचे ते रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज, त्यासाठी क्लासेस काय करायचं, कंटिन्युअस करून घ्यायचे. ते कंटिन्युअस करण्यासाठी काय करायचं, हे जे आहे याच्यामध्ये -0.5 करायचं आणि जे अप्पर लिमिट आहे त्याच्यामध्ये +0.5 करायचं. लोअर लिमिटमधून 0.5 सबट्रॅक्ट करायचं, अप्पर लिमिटमध्ये ते ॲड करायचं आणि जे क्लासेस आहेत ते आधी कंटिन्युअस करून घ्यायचे. सो 10 - 0.5 इथं 9.5 येतं. 9.5 मायनस ह्याच्यामध्ये ॲड करायचे 19.5. परत इथं सबट्रॅक्ट करायचे, लोअर लिमिटमधून सबट्रॅक्ट करायचं, अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. हे 32 - 0.5 सबट्रॅक्ट करा, 29.5 येईल. मायनस दिस इज अप्पर लिमिटमध्ये काय करायचं, ॲड करायचं +0.5. 39.5 to 49.5. इथं 50 मधून सबट्रॅक्ट करतो याच्यातून, म्हणजे 49.5 to 59.5 आणि 59.5 to 69.5. आता याचे जे क्लासेस आहेत ते कंटिन्युअस आहेत. कंटिन्युअस क्लासेस म्हणजे काय, ते दिस अप्पर लिमिट इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ नेक्स्ट क्लास. ह्या क्लास पहिल्या क्लासचा अप्पर लिमिट आणि नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट हे दोन्ही कसे असावे लागतात, सारखे असावे लागतात. This is called as a, in that case this is called as a continuous class interval. आता हे कंटिन्युअस क्लास इंटरवल झाल्यानंतर आपल्याला रेंज शोधायची. रेंज म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल रेंज इज इक्वल टू एल मायनस एस.
एल मायनस एस म्हणजे काय तर लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. याच्यातली लार्जेस्ट व्हॅल्यू कोण, तर हे 69.5 जे आहे त्याला लार्जेस्ट म्हणायचे आणि 9.5 त्याला स्मॉलेस्ट व्हॅल्यू असं म्हणायचे. या ठिकाणी दिलेली फ्रिक्वेन्सी फक्त कॅरी करायची, कॅल्क्युलेशनमध्ये कुठेही वापरायची नाही. कीप दिस ॲज इट इज. हे स्मॉलेस्ट असेल, हे लार्जेस्ट असेल. अशा पद्धतीनं क्लासेस कंटिन्यूस केल्यानंतर दिस 9.5 ही जी 9.5 व्हॅल्यू आहे दिस इज कॉल्ड ॲज अ यस, म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय असेल यस आहे आणि लार्जेस्ट व्हॅल्यू 69.5. फक्त इथं किंमत ठेवायची इज इक्वल टू 69.5 मायनस 9.5 विच इज इक्वल टू 60. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ रेंज. आणि कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला एल मायनस एस अपॉन एल प्लस एस म्हणजे काय 69.5 मायनस 9.5 आणि 69.5 प्लस 9.5. इथं न्यूमरेटरला मायनस आहे, डिनॉमिनेटरला प्लस आहे ते लक्षात ठेवायचे. आणि याची किंमत तुम्ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं डायरेक्ट शोधली तरी चालेल विच इज 0.7594. In this way you have to solve this example of range which is given in question number 4. Now see this very important example of statistic. Statistic मधला अत्यंत महत्त्वाचा एक्झाम्पल आहे, नेहमी परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक्झाम्पल आहे. फाइंड द मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन विचारतात रॉ डेटासाठी. अशा पद्धतीचा डेटा देतात 3, 6, 5, 7, 10, 12, 15 आणि 18. आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं पहा, त्यासाठी आपल्याला टेबल प्रिपेअर करावा लागतो. पहिल्या कॉलममध्ये काय करायचंय, या ज्या किमती दिलेल्या या कॉलममध्ये लिहून घ्यायचे. नंतर एक्स आय मायनस एक्स बार करायचे. एक्स बार म्हणजे काय तर मीन. मीन म्हणजे काय तर सिग्मा एक्स अपॉन एन, म्हणजे ही एक्स आय जे दिले त्याचे सम करायचे, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सम करायचे विच इज इक्वल टू 76. ही सम कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करा. समेशन एक्स आय इज इक्वल टू 76 विच इज इक्वल टू 76 अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एन म्हणजे काय, इथे असणारे ऑब्झर्वेशनची एकूण संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. सो दिस विल बी एन इज इक्वल टू 8. सो दिस इज एक्स बार. एक्स बार इज इक्वल टू 76 अपॉन 8 विच इज इक्वल टू 9.5. आता हे एक्स बार जो आहे तो प्रत्येक व्हॅल्यूमधून काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. ही एक्स आहे 3 मायनस 9.5, 6 मायनस 9.5, 5 मायनस 9.5. प्रत्येकातून एक्स आय मायनस एक्स बार 7 मायनस 9.5, 10 मायनस 9.5, 12 मायनस 9.5, 15 मायनस 9.5 आणि 18 मायनस 9.5. प्रत्येक एक्स आय मधून हे एक्स बार म्हणजे मीन सबट्रॅक्ट करायचा आहे. सो यूज कॅल्क्युलेटर टू राईट व्हॅल्यू. दिस इज मायनस 6.5, दिस इज मायनस 3.5, दिस इज मायनस 4.5, दिस इज मायनस 2.5, दिस इज मायनस 0.5, 12 मायनस दिस विल बी 2.5, दिस विल बी 5.5 आणि याची किंमत येते 8.5. हे झाले एक्स आय मायनस एक्स बार. आता डी आय म्हणजे काय तर डेव्हिएशन. याची फक्त ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची एक्स आय मायनस एक्स बारची. इथं जे एक्स आय मायनस एक्स बार शोधला आहे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी काय करायचं त्याची ॲब्सोल्यूट म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. मायनस 3.5 इथं 3.5 घ्या. हे मायनस आहे इथं प्लस घ्या. ठीक आहे. मायनस 2.5 2.5, मायनस 0.5 0.5, हे 2.5 ॲज इट इज. दिस इज 5.5 आणि हे 8.5. सो दिस इज डी आय. डी आय म्हणजे काय इथं जे व्हॅल्यूज काढले त्याची पॉझिटिव्ह घेतली. आता ह्याची डी आयची कॉलमच्या एंडला काय करायचे समेशन करायचे म्हणजे सिग्मा डी आय. तो सिग्मा डी आय किती येतो 34. सो यू हॅव टू यूज हिअर कॅल्क्युलेटर. इथं पण केअरफुली कॅल्क्युलेटर वापरून याची सम करेक्ट सम शोधायची विच इज इक्वल टू डी आय किती आला 34 समेशन डी आय. हा त्याचा फॉर्म्युला आहे. हे आपल्याला शोधायचे मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बार. आणि हा मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे सिग्मा डी आय अपॉन एन. सिग्मा डी आय म्हणजे या कॉलमची सम विच इज 34
एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, जे इथं 8 व्हॅल्यू घेतले एनची तीच या ठिकाणी घ्यायची. सो दिस इज 34 अपॉन 8 विच इज इक्वल टू 4.25. So this is a required answer, mean deviation about x bar. Now see this next example which is asked about 3 marks. 3 मार्काचं स्टॅटिस्टिक मधील हे आणखी एक एक्झाम्पल पहा जे की इझी यू कॅन इझिली सॉल्व दिस एक्झाम्पल. द फॉलोइंग डेटा पर्टेन्स टू टू वर्कर्स डुईंग द सेम जॉब इन अ फॅक्टरी. वर्कर ए आणि वर्कर बी हे दोन वर्कर आहेत, वर्कर ए आणि बी. त्याचा मीन म्हणजेच या ठिकाणी ॲव्हरेज हे मीन दिलेलं एक्स बार. मीन म्हणजेच काय एक्स बार आणि या स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्माची व्हॅल्यू दिली. व्हॉट इज आस्क्ड, हु इज मोर कन्सिस्टंट. आता कन्सिस्टन्सी चेक करत असताना दोन्हीचं काय करायचं, COV काढायचं म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन दोन्हीचं शोधायचं आहे. COV कसं शोधायचा तर त्याचा फॉर्म्युला SD अपॉन मीन इंटू 100. SD म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन, ए साठीचं स्टँडर्ड डेव्हिएशन काय 8 अपॉन मीन किती आहे तर 40 इंटू 100 आणि हे सिम्प्लिफाय केलं तर किती येणार 20 येणार. सो दिस 8 अपॉन 40 दिस विल बी 5 आणि 100 अपॉन 5 दिस विल बी 20. सो COV ऑफ वर्कर ए इज 20. त्याचप्रमाणे COV ऑफ वर्कर बी SD. आता वर्कर बी साठी स्टँडर्ड डेव्हिएशन काय 6 पुट व्हॅल्यूज, इथं फक्त करेक्ट व्हॅल्यू ठेवायचा आहे. मीन किती आहे वर्कर बीचा 42 इंटू 100. यू मे यूज कॅल्क्युलेटर. याची किंमत काढण्यासाठी काय करू शकता तुम्ही, कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. सो दिस इज 100 अपॉन 7 दिस विल बी 14.28. नाउ कंपेअर दिस 20 and 40.28. Who is less? This is 14.20 is 14.20 is that. या दोन्ही मध्ये कंपेअर करा, ह्याच्यात लहान कोण आहे 14.28. 20 काय आहे तर COV कोणाचा COV ऑफ A इज ग्रेटर दॅन COV ऑफ B. आता जो लेस आहे तो मोर कन्सिस्टंट असतो. हा लेस असेल तर तो कसा असतो मोर कन्सिस्टंट असतो. ज्याचा लेस COV आहे दॅट इज मोर कन्सिस्टंट. सो COV ऑफ B इज लेस दॅन COV ऑफ A. Therefore we write here worker B is more consistent. इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचे, ज्याचा COV लेस आहे या दोन्ही पैकी ज्याची किंमत लहान आहे त्यात ते याचं काय असेल उत्तर असेल वर्कर बी इज मोर कन्सिस्टंट. लास्ट एक्झाम्पल, दिस आस्क्ड फॉर 6 मार्क इन युअर एक्झाम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. ओके, काय विचारतात, फाइंड मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आणि त्याच्याबरोबर कधी व्हेरियन्स सुद्धा विचारतात. ते कशा पद्धतीनं शोधायचं ते पहा. व्हॉट इज गिव्हन, दिस क्लास इंटरवल्स आर गिव्हन आणि फ्रिक्वेन्सी. हे टेबलचे कॉलम लक्षात ठेवायचे. पहिल्या कॉलममध्ये काय करायचं त्याचे क्लास इंटरवल लिहायचे. दुसऱ्या कॉलममध्ये ही जी फ्रिक्वेन्सी दिली ती फ्रिक्वेन्सी लिहायची. लिहित असताना करेक्ट व्हॅल्यू लिहायच्या, एकही चुकीची व्हॅल्यू कॅरी करायची नाही. नंतर मिड पॉईंट हे 0 to 10 त्याचा मिड पॉईंट 5 असतो. याची बेरीज करायची भागिले 2 करायचं म्हणजे मिड पॉईंट मिळतो. याची सुद्धा ॲडिशन करायची डिवायडेड बाय 2 किंवा डायरेक्ट लिहिला तरी चालेल 5. याचा मिड पॉईंट 15. त्याच्यानंतर दिस विल बी 25. मिड पॉईंट ऑफ दिस विल बी 20 to 30. त्याचा मिड पॉईंट काय 25. दिस विल बी 35 आणि या ठिकाणी 45 असेल. सो दिस इज मिड पॉईंट एक्स. इथे FI एक्स आहे म्हणजे काय, ही FI इंटू एक्स आहे, याला मल्टिप्लाय करायचं 14 इंटू 5 दिस विल बी 70. आता कॅल्क्युलेटरचा वापर केला तरी सुद्धा चालेल, कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने लिहायचं आहे. दिस विल बी 345 675 735 and this will be 675. Use calculator. FI XI 23 into 15 345. अशा पद्धतीनं काय करायचे FI X लिहायचे.
या कॉलमची सम करायची विच इज इक्वल टू हिअर 2500. आता हे सम काढून झाल्यानंतर त्याचबरोबर हे FIचा जो कॉलम आहे एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी त्याची पण काय करायची सम करायची विच इज हिअर कॅपिटल N इज इक्वल टू 100. सो नेक्स्ट टू दिस फर्स्ट ऑफ ऑल फाइंड मीन. आता पुढचा जो कॉलम आहे तो DIचा आहे. तिथे xi मायनस x बार आहे. xi म्हणजे काय हे कॉलम मिड पॉईंटचा, x बार म्हणजे मीन आणि हे मीन हा कॉलम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला आधी x बार काढावा लागेल. सो वी पुट हिअर समेशन मीनची व्हॅल्यू काढायची म्हणजे x बारची व्हॅल्यू काढायची. FIXi किती आहे 2500 डिवाइडेड बाय n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. आता इथे n कॅल्क्युलेट करत असताना पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये रॉ डेटामध्ये घेतो त्या पद्धतीनं घ्यायचं नाही, तर टोटल फ्रिक्वेन्सी घ्यायची हे लक्षात ठेवा. सो x बार विच इज इक्वल टू 25. सो व्हॅल्यू ऑफ x बार. सो व्हॉट यू हॅव टू डू DI. आता हे DI कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय xi मायनस x बार हे 5 या प्रत्येकातून 25 मायनस करायचं. 5 मायनस 25 दिस विल बी 15 मायनस 25 दिस विल बी 25 मायनस 25 दिस विल 0 35 मायनस 25 अँड 45 मायनस 25. प्रत्येक xi मधून तो x बार काय करायचं मायनस करायचं. सो व्हॉट वी गेट हिअर 5 मायनस दिस विल बी 20 दिस विल बी 10 दिस इज 0 दिस इज प्लस 10 दिस इज प्लस 20. हे मायनस येतील आणि पुढचे प्लस येतील. आता पुढे जाऊन DI स्क्वेअर काढायचं. DI स्क्वेअर म्हणजे काय हे DI जरी निगेटिव्ह असला तर त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हलीच आहे. 400 100 0 हिअर इट इज 100 आणि 400. नेक्स्ट FI स्क्वेअर म्हणजे FI फक्त एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना व्यवस्थित पाहायचे. 14 इंटू 400 दिट विल बी 500 5600 दिस इज 100 इंटू दिस इज 23 दिस इज 2300. हे 0 आहे. कोणत्याही FIला मल्टिप्लाय केलं तर इथं 0च येईल. हे 100 आणि 21 दिस विल बी 2100 आणि 400 इंटू दिस 15 दिस विल बी 600. हे फक्त मल्टिप्लिकेशन करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे. त्याच्यानंतर या कॉलमचे काय करायचे सम घ्यायचे विच इज इक्वल टू 16,000. यूज कॅल्क्युलेटर राईट सम FI स्क्वेअर विच इज 16,000. नेक्स्ट टू दॅट now calculate standard deviation which is equal to square root of FI square म्हणजे काय the 16,000 upon n is 100 म्हणजे याची व्हॅल्यू ते स्क्वेअर रूट ऑफ 160 आणि ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने काय करायचे शोधायचे विच इज इक्वल टू 12.64. दिस इज व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. आधी हे सिम्प्लिफाय करायचं आणि नंतर त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे आन्सर चुकणार नाही. पुढे व्हेरियन्स विचारला. याच्यामध्ये काय रिलेशन असतं व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये तर व्हेरियन्स इज अ स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. आता स्टँडर्ड डेव्हिएशन हे घ्या स्क्वेअर रूट मधलं स्क्वेअर रूट ऑफ 160 ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल राहील म्हणजे काय राहील त्या ठिकाणी 160 येईल. सो दिस इज व्हेरियन्स. अँड लास्ट विच इज इम्पॉर्टंट कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन which is SD. SD किती आहे this is 12.64 upon mean is 25 into 100. SD न्यूमरेटरला हे लक्षात ठेवा SD upon mean into 100. So you have to use calculator to find value which is equal 50.52. So in this way you have to solve this example. This is very important example. You have to do correct calculation because this is for 6 marks. Now see this one more example of similar type. याच टाइपचा आणखी एक एक्झाम्पल बघा. What is asked same mean standard deviation variance and coefficient of variation. या चार गोष्टी विचारतात. आता या ठिकाणी क्लास इंटरवल्स आणि फ्रिक्वेन्सी या पद्धतीने दिले असते. यू हॅव टू प्रिपेअर दिस टेबल. याचे कॉलम मात्र व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पहिल्या कॉलम मध्ये काय लिहायचंय तर त्याचे क्लास इंटरवल 0 to 10 फर्स्ट रो मध्ये लिहा. सेकंडला 10 to 20 20 to 30
या पद्धतीनं क्लास इंटरवल लिहा. त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट कॉलममध्ये फ्रिक्वेन्सी लिहा, विच इज 3, 5, 8, 3, 1. आता मिड पॉईंट हे 0 to 10 असे क्लास असतील त्याचे नेहमीप्रमाणे 5, 15, 25, 35 आणि 45 हे काय असेल त्याचे मिड पॉईंट्स असतील. त्याच्यानंतर FIX आहे, म्हणजे या दोन्हीचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा. 3 into 5 15, 5 into 15 that will be 75, 8 into 25 that will be 200, this will be 105 आणि याचं काय असेल तर 45 असेल. सो दिस इज द FIX आहे. अशा पद्धतीने काय करायचं आहे, FIX लिहायचं आहे. दिस इज 45. या कॉलमची काय करायची, FIX ची सम करायची. पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, मीन शोधायचे. वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ मीन. मीनचा फॉर्म्युला FIX upon n. FIX आहे काय तर या कॉलमची बेरीज, विच इज इक्वल टू सम ऑफ दिस कॉलम इज 440. दिस इज 440. आता हे 440 अपॉन n, हा n म्हणजे काय, सम ऑफ दिस, या सगळ्याची बेरीज येते. कॅपिटल N म्हणजे काय, ते फक्त हे 1, 2, 3 असे मोजायचे नाहीत, तर ह्या सगळ्याचं काय करायचे, ॲडिशन करायची. दिस इज कॅपिटल N विच इज इक्वल टू 20. हा ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर त्यासाठी काढण्याचा हा फॉर्म्युला आहे, समेशन FIX अपॉन n. सो 440 अपॉन 20 विच इज इक्वल टू 22. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मीनची व्हॅल्यू मिळते x बार इज इक्वल टू 22. जोपर्यंत तुम्ही x बार काढत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे हे 3 कॉलम कॅल्क्युलेट करता येत नाहीत. आता DI म्हणजे काय तर हे xi मायनस x बार आहे. xi काय 5. सो 5 मायनस 22, x बारची व्हॅल्यू काय आली 22. हे प्रत्येक xi मधून काय करायचे 15 मायनस 22, त्याच्यानंतर 25 मायनस 22, 35 मायनस 22 आणि 45 मायनस 22. याचे काय करायचे, सगळ्याचे व्हॅल्यू लिहायचे. दिस इज इक्वल टू मायनस 17, 15 मायनस 22 दिस विल बी मायनस 7, 25 मायनस 22 इज 3, दिस विल बी 35 मायनस दिस विल बी 13 and 45 minus 22 that is equal to 23. हे झालं DI. मायनस 17, 7 मायनस 7, 3, 13 आणि 23. पुढे जाऊन काय करायचे, DI स्क्वेअर करायचे. म्हणजे इथं जे DI चे व्हॅल्यू काढले त्याचा स्क्वेअर करायचा. आता स्क्वेअर करते ही निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तरी स्क्वेअर त्याचा पॉझिटिव्ह येतो, हे लक्षात ठेवायचे. सो दिस विल बी 289. स्क्वेअर पॉझिटिव्ह लिहित जायचे. दिस इज 49, दिस विल बी 9, दिस विल बी 169 and this will be 529. सो दिस इज DI स्क्वेअर. आणि आता शेवटचं कॉलम FI DI स्क्वेअर. FI म्हणजे काय, ही फ्रिक्वेन्सी, हे FI ना म्हणजे हे 3 न हे 289 ला मल्टिप्लाय करायचं. 3 into 289 याची काय किंमत येईल, म्हणजे या 2 कॉलमच्या मल्टिप्लिकेशनची ती लिहायची, विच इज इक्वल टू 867. नेक्स्ट व्हॅल्यू इज 245. नेक्स्ट टू दॅट 72, 507 and 529. So this is we get 2220. You can use calculator. या किमती काढत असताना म्हणजे 529 शोधायचे. कसं शोधणार तर 529 इंटू दिस FI 1 आहे म्हणजे 1 इंटू 529 529 येईल. 3 इंटू 169 507 येईल. 8 इंटू 9 72. अशा पद्धतीने याचे व्हॅल्यू काढायचे, याची सम घ्यायचे, क्रॉस चेक करायचे उत्तर बरोबर येतात का. हे टेबल पूर्ण झाल्यानंतर मग आता या ठिकाणी स्टँडर्ड डेव्हिएशन शोधायचं आहे, विच इज इक्वल टू सिग्मा FI DI स्क्वेअर. दिस इज 2220 अपॉन कॅपिटल N म्हणजे 20 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आधी हे सिम्प्लिफाय करायचं आणि नंतर त्याचं काय करायचं स्क्वेअर रूट करायचं, विच इज इक्वल टू 10.53. टेक स्क्वेअर रूट ऑफ 111. व्हेरियन्स काढत असताना काय याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट ऑफ 111. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील म्हणजे 111 राहील. हे व्हेरियन्स आहे.
आणि लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज COV विच इज इक्वल टू SD. SD किती आहे 10.53 अपॉन मीन विच इज इक्वल टू 22 इंटू 100 आणि मग कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं त्याची किंमत काढायची विच इज इक्वल टू 47.88. So in this way you have to learn these examples of statistics. या लेक्चरमध्ये सुरुवातीपासून पाहिलेली सर्व एक्झाम्पल्स सोपी आणि महत्त्वाचे आहेत. यातली जास्तीत जास्त एक्झाम्पल आपण परीक्षेसाठी तयार करायचे आहे आणि जास्तीत जास्त आणि चांगले मार्क्स परीक्षेमध्ये मिळवायचे आहेत.